बघा त्याचं एक्सपान्शन करायचं मुलांना त्या गणिताचं यूजिंग द फॉर्म्युला कोणतरी d minus d bracket square using d minus d bracket square is equal to a square minus 2ab plus b square तसंच x minus 1 bracket square is equal to x square minus 2 into x into 1 plus 1 square is equal to x square minus 2x plus 1. मग याच्या जागी आपल्याला हे लिहावं लागणार आहे लिहायचं आहे इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय लिहायचं बघा एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx हा एक्स स्क्वेअर आणि हा 1 जवळ घेऊन येणार आहोत इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x बाय x square plus 1 bracket square into dx is equal to याला सेपरेट देणार आहोत त्याला सेपरेट देणार आहोत इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट x square plus 1 by x square plus 1 bracket square minus 2x by x square plus 1 bracket square so 3 plus 1 झाला into dx हाच टर्म आहे म्हणजे याच्यातनं हे पूर्ण लिहिण्यातला एक टक्का इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन मध्ये वरी काहीच नाही 1 बाय x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx को मायनस 2x बाय this bracket x square plus 1 bracket square so 3 plus 1 झाला into dx is equal to ज्याला त्याला सेपरेट देणार आहोत इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x स्क्वेअर प्लस 1 into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x बाय this bracket x स्क्वेअर प्लस 1 bracket स्क्वेअर into dx त्याचं इंटिग्रेशन माहिती आहे तुम्हाला is equal to कोण आहे याचं इंटिग्रेशन tan इनवर्स x मायनस त्याला मी I1 म्हणतो I1 म्हणजे एक नंबर नाव आहे त्याच्यावर लिहिणार आम्ही पुट I1 is equal to पुट I1 is equal to integration of 2x by in bracket x square plus 1 bracket square into dx सब्स्टिट्यूशन करना है त्यासाठी पुट x square plus 1 is equal to p त्याचे डेरिव्हेटिव्ह काढतो त्याचे डेरिव्हेटिव्ह 2x plus 0 plus 1 झाला into dx equal to dt 2x into dx is equal to dt म्हणजे एवढं सरळ काय आलंय त्यामुळे dt आलंय I1 is equal to इथं काय तयार झालं बघा 1 बाय ती आहे t स्क्वेअर into dt ना तुम्हाला वरच्या बाजूला घ्या म्हणजे ते खाली असणार t raised to minus 2 into dt is equal to t raised to minus 2 plus 1 by minus 2 plus 1 plus c I is equal to I1 is equal to t raised to minus 1 by minus 1 plus c simple मध्ये नाही तर तुला खाली येतो is equal to minus 1 by t plus c is equal to minus 1 by t म्हणजे 4 square plus 1 plus c तो तुलना करून त्याच्यामध्ये आपल्याला एक सेकंड मध्ये फ्रॉम फर्स्ट प्लस c1 म्हणा करायचं करणार आहे काय फरक पडणार आहे फ्रॉम फर्स्ट I is equal to त्याला पहिलेच असतं सर tan इनवर्स बोला tan इनवर्स x चं चिन्ह मायनस आहे इथलं मायनस मायनस प्लस 1 बाय x स्क्वेअर प्लस 1 मायनस त्याला मायनसला म्हणाला तर आहे मायनस c1 म्हणजे c म्हणू शकतो I is equal to tan इनवर्स x प्लस 1 बाय x square plus 1 plus c since
कारण द्यायचं आहे का सिन्स मायनस C1 इज इक्वल टू सी उत्तर असेल आपल्याला का बघा